अशी खिचडी खायची आहे मग, आणि खूप काम करून थकून गेलात आणि आता काय करायचं म्हणून ऑप्शनच काही उरलं नाही आणि भरपूर आपल्याला करायची आहे खिचडी आणि पाहुणा आलाय कुणी आलंय तर मग नक्की ही खिचडी करा. आणि ही खिचडी कशी करायची, फक्त थोडंसं भाजीपाला चिरून घेतलं की झालं मग. तर ही आईच्या पद्धतीची खिचडी आहे, नक्की ट्राय करा. तर चला मग बघूया आपण रेसिपी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. करतो आमच्या किचनमध्ये म्हणजेच अन्नपूर्णा ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इथं मस्तपैकी आई रात्रीच्या टाईमला खिचडी करत आहे. आणि खिचडी म्हणू शकता, पुलाव म्हणा, सर्व काही भाजीपाला जे पण तुमच्या घरामध्ये आहे ते टाकून केलेलं म्हणा. जेव्हा खूप थकून जातो आपण, आता कुण्या गावाला जाऊन आलो नसता, समजा अचानक कोणता पाहुणा आला, आता रात्रीच्या टाईमला करायचं आहे, आपणही जॉबवाल्या ताई असतात त्यांना फटाफट करायचं असते, तर थोडंसं एक वेळ द्या, एक 10-15 मिनिट. आणि त्याच्यामध्ये गाजर, बटाटा, असं काही थोडं घ्या. शिमला मिरची असलेली घ्या, तेजपत्ता, चक्रीफूल, आपली मोठी मसाला विलायची, लवंग, मिरे, छोटी विलायची, दालचिनी, सगळं काही घ्या. हिरवी लाल मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे कापून, आणि आलं. आमच्याकडे जास्त आलू लसणाची पेस्ट खात नाही म्हणून अशा प्रकारे घेतलेलं आहे. कढीपत्ता आहे, सर्व काही आहे. इथं आईनं तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी. त्याच्यामध्येच थोडंसं बटरही टाकून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता मस्तपैकी आपण ह्याची खिचडी करून घेऊया. आमच्या गावाकडल्या भाषेमध्ये खिचडीच म्हणतो आम्ही. तरी आता सगळ्यांना खिचडी खायची आहे म्हणून अशी साधी सोपी, खूप थकून गेलं तेव्हा करायची ही खिचडी आहे, सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि इकडं गरम पाणी करून घेतलेलं आहे ना, आणि मस्तपैकी तांदूळ धुवून त्याला भिजू घातलेले आहेत, एक अर्धा तास भिजू घातलेले आहेत. आम्हाला टाईम होतो म्हणून भिजू घातलं, तुम्ही न भिजू घातलात सरळ तांदूळ पाकडलं, धुतलं आणि घेतलं तरी चालतंय. कांदा आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेले आहेत अशी लांब लांब. आणि इथं मोहरी आणि जिरा हे सुद्धा घेतलेलं आहे मस्तपैकी. आता सगळं घेतलेलं आहे साहित्य, आपण करून घेऊया. दिसलं तेवढं टाका तुम्ही, जरा जास्त टाकलं म्हणून काही होत नाही. मस्त सर्व भाजीपाला टाकायचं, जेही भाजीपाला, पत्तागोबी टाका, फुलगोबी टाका, आमच्याकडे जे होतं ते आम्ही टाकलेलं आहे. आणि जे आवडतंय ते वापरलेलं आहे. हे पण आहे की आवड पाहिजे. हे बघा तेल मस्त तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये जिरा आणि राई टाकून घेतलेलं आहे. लसण, आलं जे आहे ते बारीक कापून घेतलेलं ते सुद्धा टाकून घ्यायचं. कोरडे मसाले आहेत ना ते संपूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं फोडणीमध्ये, म्हणजे तेलात ते थोडेसे तरी छान खालीवरी केले ना खूप छान होतात. आता शेंगदाणे टाकून घ्यायचे, खूप छान एकदम मस्त लागतात खिचडीमध्ये. आपण कांदा टाकून घेऊया, असा लांब लांब चिरलेला कांदा असतो की नाही, लांब चिरा, बारीक चिरा, कसंही करा, खूप छान होते. गावाकडं अशी खिचडी की नाही हॉटेलमध्ये सुद्धा करतात. म्हणलं तर गावाकडून असं कोणी आलं ना, जास्त शहरातल्यासारखं पुरी भाजी त्यांना असं खात नाहीत. कुणी खाणारे असले तर अशी खिचडी खातात. तर तशी हॉटेल टाईप खिचडी आहे एकदम. रात्रीच्या टाईमला घरचे सर्व खुश होतील तुमची अशी खिचडी केलात तर. तुम्ही बघा, करा एक वेळेस. टाकून घेतलेला आहे ना, आणि हे बघा शिमला कोथिंबीर टाकून घेतलेत आहे. थोडीशी कोथिंबीरही हे फोडणीतच टाकलेली आहे ना. आणि शिमला मिरचीसुद्धा अशी छान चिरून घेतलेली आहे, जशी आपल्याला वाटली तशी. आणि हे बघा बटाटा आणि गाजर तेही त्याच्यातच टाकायचं, सर्व एक समान भाजते. छान एकदम मस्त व्हेजिटेबल पुलावसुद्धा म्हणू शकतो आपण याला. तुम्ही जर तुमच्याकडे वटाणे असले तर वटाणे टाकू शकता. ही हिरवी आणि लाल मिरची आहे. झाकण ठेवून मस्तपैकी वाफ काढून घ्यायची याची. बघू शकता मस्त भाज्या आपली शिजलेल्या आहेत, एकदम मस्त वाफ काढून घ्यायची. आणि हे बघा आता आपण टाकूया आता टोमॅटो त्याच्यामध्ये. जरा उशीर केलेला आहे टोमॅटोला, का तर ते पाणी सोडतंय म्हणून त्याला पुन्हा टाकायचं, म्हणजे ते छान दमतात भाज्या. आणि बघा किती मस्त भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आम्ही, एकदम हेल्दी खिचडी करत आहोत आता. हे बघा तांदूळ थोडं वेळ भिजवलेले, मग पाणी काढून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे छानपैकी. आणि खिचडीला कधीही तुम्ही गरम पाणी घाला. हे बघा इकडे गरम पाणी केलेलं आहे, तर त्याची चव एकदम मस्त राहते आहे. आणि हे बघा थोडासा गोडा मसाला घालत आहे आई. शकता किती सुंदर कलर आलेला आहे एकदम भाज्यांना आता भाजून. आणि आता थोडीशी हळद आता टाकून घेत आहे आई, मसाले सर्व. आणि थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा टाकत आहे. पण आईने हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकलेली होती म्हणून जरा कमीच टाकलेली आहे, जास्त तिखट खात नाहीत म्हणून. हे बघा अशा प्रकारे कुणाच्या घरात कशी पद्धत असते तशा प्रकारे टाका तुम्ही. आणि थोडंसं मीठ आई कांद्यावर टाकली होती म्हणून त्या पद्धतीने टाकणार आहे. आता बघू शकता अशी भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो, खूप छान होती आहे. आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये तांदूळ, जे धुवून कोरडे करून म्हणजे धुवून पाणी निथळून ठेवलेले आहेत. अशी छान भाज्यांमध्ये टाकले की नाही मस्त छान होते एकदम.
आपले साधेच आहेत जे कोलम असतात ते कोलम तांदूळ आहेत त्याची खिचडी इतकी मस्त होती. तुम्ही बासमती घ्या, कोणतेही घ्या, पण छान होती. ह्याची पण खिचडी खूप छान लागते चवीला. फटाफट एकदम आयत्या वेळेस होणारी आहे ही. फक्त थोडंसं जे आपण भाजीपाला सगळं काही जर कापून घेतलं ना, जर कुणी हाताखाली करून दिलं तर बस तेवढंच, काही उशीर लागणार नाही तुम्हाला. छानपैकी असं तांदूळ भाजीपाला सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं. हे मस्तपैकी गरम गरम केलेलं पाणी टाकून घेऊया. आपल्याला अंदाज लागेल तसं. तुम्हाला जर जास्त पातळ खिचडी लागत, म्हणजे जास्त अशी रबरबीत लागते का जास्त पातळ लागते, आम्हाला साधारण लागते. जर तशी तुम्हाला जास्तच पातळ लागत असली ना, तर हे सर्व शिजल्याच्या नंतर वापस गरम पाणी आणखी थोडं तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे मस्तपैकी. हां हो, भाजीपाल्यांना पाणी भरपूर लागते. तुम्हाला हे जास्त वाटत असेल, पण एकदम मस्त होते खिचडी. तुम्ही बघू शकता आता छान कलर आलेला आहे. आता टाकणार आहे आई संपूर्ण खिचडीचं मीठ. छानपैकी असं मिक्स करायचं आणि आता झाकण लावून मस्त शिजवून घ्यायचं. जर कुकरमध्ये करत असाल तर आणखी खूप लवकर शिजेल, पण आता आम्ही कढईतच केलेली आहे खिचडी. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त खिचडीला. अशी खिचडी छान होते एकदम मस्त. आता आपण झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊया मस्तपैकी, मग मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून बघी कसं दिसलं. ह्याच्यापेक्षा बी इथं छान दिसणार. मंटा मध्ये एक वेळेस जेव्हा आई चमच फिरवणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता किती गरम भाप एकदम मस्त. हे बघा अशा प्रकारे छान फिरवून घ्यायचं. काही स्किप केलेलं नाही, मस्तपैकी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे काय ते. हे बघा असं थोडीशी थोडंसं बेडकी मिरची पावडर टाकल्यामुळे तुम्हाला कलर आल्यासारखं वाटत असेल, पण दिसण्यासाठी तुम्हाला आणि आपल्याला खाण्यासाठी आपण तोंडानं खाण्यापेक्षा जास्त आपल्याला डोळ्यानं बघण्यामध्ये ती भारी दिसायला हवी. आमच्याकडं नांदेडी खिचडी म्हणलं तर ही अशीच असते. तुम्ही एक वेळेस जर केव्हा नांदेडला आलात तर नक्की खा नांदेडी खिचडी. त्याच्यामध्ये इतका भाजीपाला राहत नसेल, पण आम्ही घातलेली आहे, पण टेस्ट मात्र कलर असाच करतात. तर एकदम मस्त आता खिचडी शिजत आलेली आहे आपली. पाणी मस्त सर्व पाणी आटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आता काय करायचं, वरून 1 चमचा 2 चमचे तूप टाकायचं. तुपाशिवाय खिचडीला चव नाही. आपण बटर टाका, तेल टाका, काही टाका. बघू शकता एकदम मस्त अशी सुटसुटीत खिचडी झालेली आहे. जास्त अशी सुटसुटीत पण नाही आणि जास्त असा गोळा भात बी नाही, एकदम मस्त झाली आहे. जर तुम्हाला जास्तच पातळ खिचडी जर कोणाला लहान लेकरांना ते खाऊ घालायची असली तर मग गरम पाणी वेगळं करून ह्याला थोडीशी वेगळी घेऊन मग तुम्ही त्याच्यासाठी पातळ खिचडी करू शकता. आम्हाला ही खाण्यासाठी एकदम मस्त आहे छानपैकी. हे बघा आणखी थोडी शिजायची आहे. आता तूप टाकून घेतलेलं आहे ना, आता शिजू द्या मग तुम्हाला मी दाखवते पुन्हा. तर बघू शकता आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेले आहोत आणि आता कुणालाच पोळी भाजी खायची भूक नाही, सगळ्यांना खिचडी खायचं आहे आता. तर बघूया कशी लागते आता खिचडी. आता वाढून घेणार आहोत. कोणी याच्यासोबत लोणचं खाऊ शकतंय, ती खाऊ शकते, काही करू शकतात. पण आमच्या इथं आता सर्दी झालेली आहे ना, दही तर ह्या वेळेस खाऊ शकत नाही आणि लोणचंही खाणार नाहीत. आता ह्यांना खिचडी आई भरपूर टाकली आहे खिचडीमध्ये, काही मस्त खायचं. आता खिचडी सगळ्यांच्या ताटामध्ये आई वाढत आहे. तर तुम्ही अशा प्रकारे खिचडी करून खा, रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त आहे आणि पोटभरीचं जेवण आहे. तर नक्की करा, खा. आणि कसं झाली होती खिचडी ते मला नक्की सांगा. मी खिचडीच म्हणते, तुम्ही याला काय म्हणता तेही मला नाव नक्की सांगा. पुलाव म्हणता काय म्हणता ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.